मुली होत्या. सत्तरीचा नवरा गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं. तिन्ही मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जे काही कमवलेलं होतं, साठवलेलं होतं ते सगळं मुलींच्या लग्नात घातलं. आता दोघे नवरा बायको दुसऱ्यांच्या शेतात जायचे. जो काही रोजगार हातावर पडायचा त्यातून आपली सुखाची मीठ भाकर खायची. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. तिला काय करावं काही कळेना. ती आपल्या नवऱ्याला घेऊन सरकारी दवाखान्यात गेली. सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टरांकडे न्यावे लागेल. काय करावं काही कळेना. 4 जणांकडनं शेजार पाजारकडनं पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतलं आणि बुलढाण्याला गेली. तिथे गेल्यावर नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काय आणखी तपासण्या करावी लागतील. त्याची सोय आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला घेऊन बारामतीला जावे लागेल. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे आता इथपर्यंत यायला 4 जणांकडनं पैसे घेऊन आलो आणि आता बारामतीला जावे लागेल. तिथे आणखी पैसे लागतील. ते आणावे कुठून? करावं तरी काय? अरे पोटाची खैली कशी भरतो आपण? जगावं तरी कसं? ती आजारी माणसं सगळी भरून जावे? जगूच काय? त्या माऊलीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट खाल्ले, ज्या माणसाने आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर संसार पेटून धरला, जिने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली, आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काहीच करू शकत नाही. ती माऊली आतल्यात गलगलत राहिली. शेवटी परत आली. आणखी 4 जणांपुढे शब्द टाकला. मी तेवढे पैसे गोळा केले. नवऱ्याला सोबत घेतलं आणि बारामतीला पोहोचली. तिथे गेल्यावर नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सांगितलं एक महत्त्वाची तपासणी करावी लागेल. आता मात्र तिचा धीर खचला. तपासण्या तरी किती करतात? किती करतात त्या तपासण्या? तिने डॉक्टरला विचारलं. डॉक्टर ठीक, पण खर्च किती येईल? अरे डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला ना, तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधार राहिला. लाखांची रक्कम जमा तरी कशी करायची? इतके पैसे आणावे कुठून? करावं तरी काय? बाहेर आली. एका बाकड्यावर बसली. पदराने डोळे टिपत राहिली. थोडा वेळ झाला. पानाने डोळे कोरडे झाले. त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला. तो पेपर तिने वाचला. मोठ्या ठळक अक्षरांनी लिहिलेली बातमी तिच्या नजरेत धरली आणि चमकली. ती बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉनमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. त्या बक्षिसाच्या आकड्यावरती तिची नजर दिरावली आणि डोक्यात झणकन कल्पना आली. हे जर बक्षीस मी जिंकले तर माझ्या नवऱ्याच्या तपासणीवर उपचार होतील. 65 वर्षांची माऊली तिने निर्णय घेतला. माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आणि 65 वर्षांची माऊली तिथे मॅरेथॉनमध्ये पोहोचली. सगळे स्पोर्ट्स शूज घातलेले, टी-शर्ट घातलेले, रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला. आणि त्यात आली होती 65 वर्षांची लता भगवान खरे. नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली आणि वाणी पायाची. सगळ्या जगाला सांगत्या मला स्पर्धेत भाग घेऊ द्या, मला पळू द्या. सगळे चकितून बघू लागले. ती सांगू लागली माझा नवरा दवाखान्यात आहे. त्याला वाचवायचं असेल तर मला पळल्याशिवाय पर्याय नाही. कृपा करून मला पळू द्या. सगळ्या जगाने तिला भाग घेऊ दिला आणि 65 वर्षांची माऊली या स्पर्धेला तयार झाली. बघता बघता पट्टी पडली. मॅरेथॉन चालू झाले. सर्व धावपटू पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळत आहे 65 वर्षांची कासोटा नेसलेली लता भगवान खरे. डोळ्यापुढे फक्त नवरा दिसतो. त्याच्यासाठी पळायचं, त्याला वाचवायचं, त्याला जगवायचं आहे. त्यामुळे जिंकलंच पाहिजे. दुसरा पर्याय नाही. बेभान पळते. आतापर्यंत पहिली होती रानात जनावरांच्या मागं. आतापर्यंत पहिली होती संसाराला ठिगळं लावताना. आतापर्यंत पहिली होती संध्याकाळची 2 घास कमवताना. पण अशी मैदानावर कधीच पहिली नव्हती. पण आयुष्यात पळायला नावच होतं. पळत होती आणि अखेरचा आवाज झाला स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेती ठरली ती 65 वर्षांची लता भगवान खरे. वय वर्ष 65, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली आणि वाणी पायाची. तिच्या यशाचं कारण काय? इतर कसल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती. मैदानावरचे कडे टोचले पण तिचे पायात स्पोर्ट्स शूज सुद्धा नव्हते. साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा नसते. इतर कसल्या धावपटूं तुलनेत आपण टिकू शकतो का हा प्रश्नही तिच्या मनात नाही. आपण आधी कसेच कळू नये. पळताना तिला आठवलं नाही. तिला फक्त आठवत होता तिचा नवरा. तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे. बस इतकाच विचार. तिची जिंकण्याची तीव्रता इतकी प्रचंड होती ना की तीव्रताच तिला यश देऊन गेले. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. किती तीव्रतेने वाटते तुम्हाला? पाण्यात आत बुडल्यावर ज्या तीव्रतेने तुम्हाला श्वासाची शिरायला गरज वाटते ना त्या तीव्रतेने तुम्हाला यशाची गरज वाटेल. तर यश तुमच्या दारात हात जोडून उभं राहील. धन्यवाद. जय हिंद.